Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार. पाठ क्रमांक 27 इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षरजुळणी. नमस्कार आणि सुप्रभात. ऑल इन वन फॉर VI2 या समूहातील सर्वांना महादेव गुरु आपलं आजच्या इंग्रजी पाठासाठी स्वागत करत आहे. आज रविवार 4 जुलै 2021. हॅलो. इंग्लिश लेसन नंबर 27, English language, pronunciations and spellings. Good morning. This is Mahadev Guru. Welcome you all in one for VI2 for today's lesson number 27, English language, pronunciations and spellings. मित्र, मागील भागात मी 17चा पाढा आणि शरीराचे काही भाग घेतले होते. अर्थात तरीही अजून ते काही शिल्लक राहिलेत. तर शिल्लक असलेले मी आता भाग घेणार आहे आणि त्यानंतर 18चा पाढा घेईन. सो फ्रेंड्स, लास्ट 2 lessons I have been taking the parts of body and tables. Even then, some of the parts of body are still remained, which will be taken today and table number 18. तर आता राहिलेले भाग पाहूया आपण. बघा, मी मागे फिंगर्स घेतले होते. फिंगर्स म्हणजे हाताची बोटे. FINGER. फिंगर म्हणजे बोट, त्याला S लागला की प्लुरल फिंगर्स म्हणजे बोटे, हाताची बोटे. आणि त्यांची वेगवेगळी त्यांना काय म्हणतात ते घेतलं होतं. लास्ट टाइम आय हॅड टेकन द फिंगर्स ऑफ हँड्स. फिंगर इज सिंग्युलर, फिंगर्स is plural. And what are those called? That was also I had told you. So I'll tell you, I'll remind you once again. आता मी ते तुमचं पुनरुच्चारित करतो. अंगठ्याला, हाताच्या अंगठ्याला थंब म्हणतात. त्याच्या बाजूच्या बोटाला इंडेक्स फिंगर म्हणतात आणि मधल्या बोटाला मिडल फिंगर, आणि त्याच्या बाजूच्या बोटाला मी तुम्हाला त्यावेळेस विसरलोच, सांगता आलं ना, मी म्हणालो तुम्ही नंतर सांगेन आठवलं तर, त्याला रिंग फिंगर म्हणतात. रिंग म्हणजे का, की रिंग म्हणजे अंगठी. त्या बोटात अंगठी घालायची पद्धत आहे म्हणून त्याला रिंग फिंगर म्हणतात. आणि त्यानंतरचं शेवटचं करंगळी त्याला लिटिल फिंगर म्हणतात. लक्षात आलं? थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर अँड लिटिल फिंगर. तर मित्रहो, हातांच्या बोटांना काय म्हणतात? अंगठ्याला थंब, त्याच्या बाजूच्या बोटाला इंडेक्स फिंगर, म्हणजे आपण मराठीत त्याला तर्जनी म्हणतो अथवा दर्शनी बोट, आणि मधलं बोट, त्यानंतर अंगठी ज्या बोटात असते त्या अंगठीचं बोट, आणि त्यानंतर करंगळी म्हणजे लिटिल फिंगर. ठीक आहे. मेन शरीराचा भाग ब्रेन म्हणजे मेंदू. मेंदूबद्दल आपण विसरलो होतो, मी विसरलो होतो, तुम्ही नाही. तर ब्रेन म्हणजे मेंदू, BRAIN, ब्रेन म्हणजे मेंदू. तसंच पाम म्हणजे तळहात, PALM, पाम म्हणजे तळहात. शिवाय म्हणजे पंजा म्हणूया आपण त्याला, अर्थात पंजा नाही, तळहातच, PALM, पाम.
पाम, एलचा उच्चार होत नाही, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपण थाय, THY, थाय म्हणजे मांडी बघितली होती, सिंग्युलर. थाईज म्हणजे मांड्या, प्लुरल. आता मांडीचा पुढचा भाग असतो ना, म्हणजे आपण बसलो की मांडीचा वरचा जो भाग येतो त्याला लॅप म्हणतात, म्हणजे ती पण मांडी. लॅप, LAP, लॅप. आणि म्हणून लॅपटॉप म्हणजे मांडीवर घ्यायचा जो कॉम्प्युटर असतो त्याला लॅपटॉप म्हणतात. आणि हातावर घ्यायचा जो कॉम्प्युटर असतो त्याला पाम टॉप म्हणतात. पाम टॉप, हातावर हातावर तळव्यावर घ्यायचा तो पाम टॉप आणि मांडीवर घ्यायचो लॅपटॉप. आलं का लक्षात? तर लॅपटॉप हा जास्त तुम्हाला लगेच सोयीचं जाईल समजायला. ठीक आहे. नंतर ब्रेन झालं, पाम झालं, लॅप झालं. पेशी तर मी तुमच्या मागच्या वेळेस घेतलेल्या आहेत. ब्लड, BLOOD, ब्लड म्हणजे रक्त, ब्लड. ब्लड सेल्स घेतलेल्या आहेत. नंतर ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. ब्लड सर्क्युलेशन, BLOOD, ब्लड सर्क्युलेशन. CIR, CULATION, CIR, CULATION, सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन, रक्ताभिसरण. हार्ट घेतलेलं आहे. नंतर हां, आणि काही कदाचित आज पण राहतात की काय, बोन घेतलेला आहे. हां, टो घेतलेला आहे. टो म्हणजे हा पायाचे बोट, TOE, टो, पायाचे बोट सिंग्युलर. आणि टोज म्हणजे पायाची बोटे, TOES, टोज म्हणजे पायाची बोटे. या हाताची बोटे, पायाची बोटे घेतलेलं आहे. हां, LIP, लीप म्हणजे ओठ, LIP, लीप म्हणजे ओठ. BEARD, बियर्ड म्हणजे दाढी, पुरुषाला असते बरं का. BEARD, बियर्ड, बियर्ड म्हणजे दाढी. मुस्टाच म्हणजे मिशा, MUSTACHE, मुस्टाच. काही लोक मुस्टाश म्हणतात, तर पण समजून घ्या, मुस्टाश किंवा मुस्टाच म्हटलं तर मिशा. मिशी, MUSTACHE, मुस्टाच, मिशी. मुस्टाचिस म्हणजे मिशा, मुस्टाचिस म्हणजे मिशा, MUSTACHES, मुस्टॅच, मुस्टॅचिस म्हणजे मिशा. बियर्ड, मिशा. हां, ओठ घेतलेले, LIP, लिप. आणि चिन, हनवटी, CHIN, चिन म्हणजे हनवटी. लक्षात घ्या, चिन म्हणजे हनवटी. हां, हनवटी तर तुम्हाला लक्षात येईलच, माहीत आहे ना. बाकी थ्रोट, टूथ, टीथ घेतलेला आहे. आता रक्ताभिसरण जसं घेतलं तसं डायजेशन, डायजेशन म्हणजे पचन क्रिया, पचनक्रिया म्हणजे DIGEST, टू डायजेस्ट म्हणजे पचन होणे, पचन करणे. आणि डायजेशन, DIGESTATION, DIGESTATION, डायजेशन म्हणजे पचनक्रिया, पचनाचं कार्य करण्यास त्याला डायजेशन म्हणतात. म्हणजे हे भले शरीराचे भाग नाहीत, पण शरीरात घडणाऱ्या ह्या घटना आहेत, या क्रिया आहेत, या तुम्हाला माहीत पाहिजे. डोळा मी घेतलेला आहे, आय आणि आईज. पण तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे बाहुलीला काय म्हणतात, बॉल, BALL, बॉल, आई बॉल म्हणजे बाहुली. हां, बुबुळ त्याला आईबॉल म्हणतात. पापणी, आय लॅश, EYELASH, स्पेस LASH, आय लॅश म्हणजे पापणी. म्हणजे हे सहज आपली माहिती असायला पाहिजे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला उद्या वाटेल की अरे सरांनी आम्हाला काही सांगितलं नाही, म्हणून हे आसपास लागून असलेले हे आहेत, ते तुम्हाला माहीत पाहिजेत.
तर मला पता मी बरंच मेंदू घेतला आहे. हां, तर ठीक आहे. आणखीन काय राहिलंच असलं तर मी पुढच्या पाठात घेईन, पण मला वाटतं आता ठीक आहे. आता पाढा 19चा. नाव आय टेक टेबल नंबर 19. 19 वन जा 19, 19 टू जा 38, 19 एके 19, 19 दोणे 38, 19 थ्री जा 57, 19 फोर जा 76, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 फाईव्ह जा 95, 19 सिक्स जा 114, 19 पाचे 95, 19 सक 14 दरसे, 19 7 जा 133, 19 8 जा 152, 19 साते 19 साते 33 असे, 19 आठे 52 असे, 19 9 जा 171, 19 10 जा 190, 19 नव्वे 71 असे, 19 दहा 90 असे, 19 11 जा 209, 19 12 जा 228, 19 अकरे 209 आणि 19 बारे 228. आलं लक्षात? परत जरा इकडे लक्ष द्या पाड्याकडे. आता मी फक्त इंग्रजीतून बोलून जातो, उच्चाराकडे लक्ष द्या. 19 वन जा 19, 19 टू जा 38, 19 थ्री जा 57, 19 फोर जा 76, 19 फाईव्ह जा 95, 19 सिक्स जा 114, 19 सेवन जा 133, 19 8 जा 152, 19 9 जा 171, 19 10 जा 190, 19 11 जा 209, and 19 12 za 228. So friends, I think better we should stop today here, and if some of the parts which I could remember, I will certainly continue with the parts again or some other things. तर मित्रो, जर का काही शरीराचे भाग राहिले असले आणि मला असे आठवले तर मी निश्चितपणे पुढच्या पाठात पुढे घेईन, अन्यथा मी काही इतर गोष्टी घेईन. सो टिल देन, बाय बाय. तोपर्यंत नमस्कार, राम राम.